मी उज्ज्वला राणे, जळगाववरनं रेकी हिलर. आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सुंदर आणि हॅपी लाईफ कसं जगायचं. सगळ्यात आधी आनंद कसा घ्यायचा, आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा. हे बघा, आनंद आहे ना, खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून पण आपण आनंदी राहू शकतो. पण आपण काय करतो ना, रोज जे आपल्याकडे नाही आहे त्याचा जास्त विचार करतो आणि त्याच्यामुळे जे आहे ते हातातनं सोडून देतो. बघा, आज तुमच्याकडे राहायला घर आहे, काही लोकांकडे ते पण नाही आहे. आज तुमच्या आजूबाजूला खूप सुंदर फॅमिली आहेत, काहींकडे ते पण नाही आहे. आज तुमच्याकडे 2 पाय आहेत. बघा, काही लोक रस्त्याने ज्यांना पायच नाही आहेत. आपण कधी या पायांचा पण विचारच करत नाही की माझ्याकडे हे आहे. बघा, आपल्याला परमेश्वराने खूप सुंदर काही काही दिलेलं आहे. म्हणून आनंदी कसं राहायचं, आज ते आपण थोडक्यात छान आनंदी राहायच्या काही टिप्स हे करूया. आनंदी राहण्यासाठी खूप पैसा लागतो किंवा खूप काही लक्झरी लाईफ लागतं असं अजिबात नाही आहे. तुम्ही कुणाशी 2 मिनिटं बोलून सुद्धा आनंदी होऊ शकतात. तुम्ही एक छोटंसं म्युझिक ऐकून पण आनंदी होऊ शकतात. फक्त स्वतःच्या आनंदाच्या डेफिनेशन्स कशा आहेत त्या ठरवून घ्या. आनंदी राहायला, आयुष्यासाठी आनंद राहण्याचं एक खूप मोठं सिक्रेट आहे आणि ते म्हणजे माफ करा. तुमच्या आयुष्यात जर असे काही व्यक्ती असतील की ज्यांच्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास होतील मनामध्ये, सोडून द्या. बघा, व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्याच्या चुका माफ करा आणि चुका मोठ्या असतील ना तर व्यक्तीला सोडून द्या, पण माफ करा. आणि दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. कधी कधी फक्त एकट्याने फिरल्याने पण खूप आनंद होतो. आपल्या फॅमिलीबरोबर सुंदर क्षण घालवा, तो पण एक आनंद असतो. आनंदी राहिल्याने ना तुमचं आयुष्य खूप बदलतं. आजकाल खूप लोक डिप्रेशनमध्ये असतात, खूप लोकांना सोल्युशनच सापडत नाही. त्या स्टेजला जाण्याआधीच आपण एक आनंदी आयुष्य जगायला शिका. कारण आनंदाच्या डेफिनेशन्स जर तुम्ही छोट्या ठेवल्या ना तर तुम्ही हॅपी लाईफ जगू शकतात. त्याच्यासाठी बघा, छान मैत्रिणी ठेवा जवळ. छान रिलेटिव्ज आहेत त्यांच्याशी एकदा तरी थँक्स म्हणा त्यांना. त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी छान संवाद साधा. मैत्रिणी असतात त्यांच्याबरोबर भेटल्यानेही तुम्ही फ्रेश होतात. मुलं बाहेरून आल्यानंतर त्यांना पण एक हग करा. आणि बघा, विचारा तुमचा आजचा दिवस कसा गेला. खूप सुंदर रिलेशन्स ठेवा सगळ्यांशीच. आपल्या मुलांशी, मिस्टरांशी, सगळ्यांशीच चांगले रिलेशन्स ठेवा. कारण हॅपीनेसची डेफिनेशन जी असते ना, ही आपल्याला बनवायची असते की तुम्हाला कुठल्या गोष्टीतून किती आनंद मिळणार आहे. मग त्याच्यासाठी पैसा लागतो, गाडी लागते असं काहीच नाही आहे, किंवा खूप वेळ द्यावा लागतो तसंही नाही आहे. तुम्ही स्वयंपाक करता, एक सुंदर म्युझिक लावून स्वयंपाक करा, ते पण एक आनंदाचा मार्ग आहे. तुम्ही मुलांबरोबर जेवता आहे, खूप छान गप्पा करा, त्याच्यात पण आनंद येतो आपल्याला. जेवण झाल्यानंतर वॉकिंगला जा, फॅमिलीसोबत जा, मिस्टरांसोबत जा, एक छान गप्पा करा. हे बघा, बॉन्डिंग ठेवा घरामध्ये प्रत्येकाशी. ती बॉन्डिंग खूप गरजेची आहे आणि तुमच्या हॅपी लाईफसाठीच ती खूप मोटिवेशन देते तुम्हाला. म्हणून करून बघा, पण आनंदी राहा. आनंदीच्या डेफिनेशन्स स्वतः ठरवा. थँक्यू.